आता या सगळ्या प्रकरणी संतोष देशमुख हत्येप्रकरणी नवी SIT स्थापन होणार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। 1 जानेवारीला स्थापन केलेल्या SITवर देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतलेला होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात येतोय। SITतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आलेला होता, त्यानंतर आता नवी SIT स्थापन करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची SIT जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही SIT बदला। माननीय उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढण्यासाठी मी नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे। त्यांचं आणि त्यांचं बोलणे झाल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या वकिलांना नियुक्त केलं जातं त्यांची NOC मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल। परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी 16 किंवा 17 तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल। त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।